अरे बाबा, आता त्याचा माझा काय संबंध येतो? तुम्ही एकदम ठाम होता. नाही, ठाम होतो, पण तेव्हा होतो. आता मी तिथं नाही, मी त्याच्यावर बोलणार नाही. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्या प्रमुख पदावर होता. अरे होतो बाबा, तेव्हा होतो, तेव्हाचा प्रश्न तो. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना 10 जानेवारी 2024 पर्यंतची मुदत दिली आहे. अवघ्या 2 दिवसांनी शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय आता समोर येणार आहे. जसजशी ही तारीख जवळ येऊ लागली आहे तसतशी शिवसेनेच्या आमदारांची दागदुग देखील वाढू लागली आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटातील 16 आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली आहे. बुधवारपर्यंत विधानसभा अध्यक्षांकडून उचित निकाल अपेक्षित आहे. या प्रकरणी सुनावणी देखील पूर्ण झालेली असून यापुढे नार्वेकरांना सर्वोच्च न्यायालयातून मुदतवाढ मिळण्याची शक्यता देखील कमीच आहे. त्यामुळे या आठवड्यात शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांच्या भवितव्याचा निकाल लागेल अशी शक्यता आहे. एकनाथ शिंदे अपात्र ठरले तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होऊ शकते, परंतु सध्या तरी शिंदे गटातील नेते निश्चिंत आहेत. परंतु शिंदे गटातील आमदार अपात्र ठरले तर नेतृत्व बदल किंवा अन्य काही हालचाली पाहायला मिळू शकतात. दरम्यान एकनाथ शिंदे अपात्र ठरलेच तर त्यांची विधान परिषदेवर नियुक्ती करून त्यांना मुख्यमंत्रीपदी कायम ठेवलं जाईल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केलं होतं. महाविकास आघाडी सरकारच्या काळात आणि आत्ता महायुती सरकारमध्ये विधानसभेचे उपसभापती असणाऱ्या नरहरी झिरवळ यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी काही वेळापूर्वी आमदार अपात्रता प्रकरणावर प्रश्न विचारला. यावर नरहरी झिरवळ असं म्हणालेत की आमदार अपात्रतेशी माझा काहीही संबंध नाही. आधी मी अपात्रतेबाबत ठाम होतो, पण तेव्हा मी तिकडं म्हणजे महाविकास आघाडीमध्ये होतो, परंतु आता मी तिथे नाही, त्यामुळे आता मी यावर काहीही बोलणार नाही असं म्हणत त्यांनी प्रसारमाध्यमांना नमस्कार केला आणि ते निघून गेले.